तरुवर बीजा पोटी बीज तुरवरा शेवटी तैसे तुम्हा माझारे एकी एक सामावरे उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग तैसे तुम्हा माझारे एकी एक सामावले तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया तैसे तुम्हा माझारे एकी एक सामावले. तीन दृष्टांत आहेत अभंगात आणि एक सिद्धांत आहे. तैसे तुम्हा झाले एकी एक सामावले हा सिद्धांत आहे. पहिला दृष्टांत आहे तुमच्या शेतकऱ्यांच्या माहितीतला आहे. मिरच्या वांगी करायचं तरू टाकता आणि निर्गिळीचं बी तरूच केलं की तरू हे बियापासून होतं आणि शेवटाला तरूला काय येतं बीजच येतं. तसं तुम्हा आम्हाला झालंय म्हणतात. बघायचं पुढं उदकावरील तरंग दुसरा दृष्टांत आहे. पाण्यावर लाट असते त्याला तरंग म्हणतात. ते पाणी लाट पाण्याला सोडून आहे का नाही. मग लाट हे पाण्याचं अंग आहे. तरंग उदकाचे अंग तैसे तुम्हा माझारे एकी एक सामावले तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया. बिंब बघणारा आरशात दिसते ते प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब अनेक होऊ शकतात. आरशाच्या आरसा समोर ठेवला तर इकडले 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 नजर पुढे इतकं दिसतंय पण पाहणारा मात्र एकटाच असतो. मग छाया कशाला म्हणायचं? जे दर्पणात दिसते ती छाया, बघणार आहे तो बिंब आणि ती दर्पणात दिसते प्रतिबिंब. बिंबा वाचून प्रतिबिंब नाही. आणि आरसे बाजूला केले तर सगळी बिंब प्रतिबिंब उठवली तर त्यामुळे बिंबाचा सामावले असं म्हणतात. थोडं चिंतनाचा विषय आहे. जरा बुद्धीला ताण येते पण शास्त्र कळलं म्हणजे बराच आहे. शास्त्र जमाना झालं. हरी हरी तुम्ही सकळ तेने माया जाळ. जमाना झालं तर राम राम म्हणा म्हणतात. काय म्हणतात? जमते का बघा म्हणतात. अल्पमादी मती म्हणून येतो का कुळती. माझी मती म्हणजे बुद्धी अल्प आहे म्हणून मी तुम्हाला काकुळतीला येतो. आता दाखवा दाखवा तुमची पाऊले केशवा. असो शास्त्रामध्ये आरंभवाद आहे, परिणामवाद आहे, विवर्तवाद आहे. विवर्तवादात दृष्टी सृष्टी आणि सृष्टी दृष्टीवाद आहे. आणि चौथा अजातवाद आहे. किती झाले वाद आहे? 4. आरंभवाद हे जग कसं झालं, कोणापासून झालं? तुकोबारे सांगतात जयापासून सकळ. देवापासून झालं म्हणणारा हा पक्ष साधू संतांचा आहे. नैसर्गिक जग आहे म्हणणारा आधुनिक जीवांचा पक्ष आहे. शिकल्या सवरलेली माणसं काय म्हणतात? हे निसर्गता झालंय असं म्हणतात. असंच म्हणतात ना, हे जग स्वाभाविकच आहे, स्वभावादी स्वाभाविक म्हणतात. तसे आता अंतर्गत वाद पुष्कळ आहेत.
पण तुकोबाराय सांगताना सांगताना म्हणतात, जयापासून चकळ मही मंडळ ही झाले. आता सांगतो, माझ्या बोलणार आत आहे ते चैतन्यच वाणीच्या द्वारे बोलतंय काय ही वाणी बोलती बोलते, पण त्याला सुद्धा एखाद्या शरीरात प्रवेश करावा लागतो. संसार करायचं तर दोघांचा संसार का एकट्याचा? बायको पदरात घ्यावी लागते, बायांच्या दृष्टीनं नवरा पदरात घ्यावा लागतो. दोघांचा संसार दोन असावात का एक असावा? विचार, एक असावा. काय मग दोन आहे ते बरं का एक असलेलं बरं? एकाच व्यवहार होणार नाही, आणि दोन्हीत व्यवहार झाला आणि तो द्वैतापतीचा झाला तर योग्य नाही. बायको माझंच खरं म्हणाली, नवरा माझंच खरं म्हणाल तर चालणार काय? मग दोघांचं पटेल का? कसं बाई? आणि ही भांडणं शिकलेल्या माणसातनी जास्त आहेत का अनपढ माणसात जास्त आहेत? शिकलेली स्वतंत्र आहेत, अनपढ माणसांनी संस्कार आहेत. म्हाताऱ्या संगत्याचा नवराच लेखी नवराच असतो. काय जरी आगाव बोलला तर आपला आहे म्हणून चालू आहे. काय ती कुठेतरी बिघडला असेल, बोलला असेल, आपण शब्दावर शब्द टाकू नये. शब्दावर शब्द टाकल्यावर काठी येते, बायको गपच बसली तर काठी येते. शब्दावर शब्द टाकला तर तुमच्यावर म्हातारा सुद्धा काठी मारली नाही मला. वाणीव ताबा ठेवला तर काठी येत नाही, एवढं ध्यानात ठेवायचं. तोंड सांभाळायचं. काय करायचं? सगळी भांडणं तोंड ताब्यात आहेत म्हणून झाल्यात काही तोंड ताब्यात नाहीत म्हणून झाल्यात? मग काय ताब्यात ठेवावं? अजिबात बोलायचं नाही. हो देव सुद्धा घाबरतोय. मौनच पाळायचं. मौन पाळणाऱ्याला देव दोन्ही हात जोडून शरण येतोय, लक्षात ठेवायचं. कुणाच्या तरी पडद्यातली फुलं तुडून देवाला घालायची आणि छाती बघवायची, म्हणजे देव न ठेवला म्हणून. तुम्ही देवाला पाणी घालता, ते देवान दिलेलं घालता काय तुमचं पाणी स्वतःच आहे? होय ना? ह्यात सुद्धा क्रांती आहे. कशात? आता गडबड चालली जागतिक युद्धाची, त्या जागा विना रस्ता अडविल्यात. अडविल्यात का नाही? मग तेलाचीच वाहतूक करायला लागली काय पंचगंगेचं पाणी लातूरकरांनी घेऊन द्यायला लागलं एकदा रेल्वे? काय करायला लागलं? इकडलं पाणी तिकडे घेऊन दिले का नाही लातूरला आघाडी? दुर्मिळता ज्या वस्तूची होईल ती वस्तू कडक होती. मग मोदींनी जपून वापरा म्हणून सांगितलंय, सप्लाय म्हणून सांगितलंय. उगाच कुचरकात पडू नये, सतर्क असावं. उगाच गाड्या येऊन कोल्हापूरला हेलपाट भरून एकटा माणूस उठतोय आणि एकट्यासाठी गाडी 5-6 सीटाची एकटा घेऊन मुंबईला जातोय. तेवढं थांबव जा एसटीनं, जरा आवक जावक कमी येतं. म्हणजे तुझं त्या मुंबईला जायचं 4 माणसाने गावं काय होईल? म्हातारीनं जीवू नको म्हणून सांगितलंय का उगाच आगाव शिजू नको म्हणून सांगितलंय?
एकदा पोरावरनी तांदूळ पडलं की तिथनं पुढं संसार लेकाचा आणि सुनाचा का कोणाचा? हा? मग म्हातारी माणसं लेकाला आणि सुनाला मदत करत्यात का वाट लावत्यात? पोरं बाळच व्हायचं हिनं, ढोंगणं धुवायची म्हातारी, घाण झालेलं पार स्वच्छ करायचं म्हातारी. हां, तेवढ्यात तुझं लक्ष नसतंय मुलावर असं म्हणले म्हणजे राहून दे कशाला म्हणायचं, म्हातारी करते बरं आहे म्हणायचं. आता म्हातारी माणसं आमच्या संसार कोलमडून येऊन मदत करतात काय? त्यांचं काय अस्तित्व आहे आता? हे सुनासनी कळायला पाहिजे, तुम्हाला कळून काय करायचं? बोलनात बोलली तर म्हातारे आमचा संसार करतात, नुकसान होणे म्हणतात, आमच्यासाठी म्हणतात, अशी समजूत करून घेऊन पुढचा मार्ग चालावा, त्याला मनुष्यत्व म्हणतात. तुला काय करायचं असं सासूला बोलणं बरोबर? हां, तिला नातू घाण झालेला पटत नाही, घर घाण झालेलं पटत नाही, आपण साफ करते ते. तर साधू संतांनी मांडलेले विचारसुद्धा चांगला ऐकावं. काय तेव्हा अभिप्राय असा आहे, दोघाचा संसार असतो आणि दोघांचा एक भाव झाला तर संसारात आनंद आहे का दुःख आहे? लग्न कशासाठी केलंय? आनंदाच्या भोगासाठी गेले का कसं? हां, शरीरानं भिन्न असावीत, मनानं भिन्न असावीत, पण विचारानं एक असावी. तसं हे सगळं जग निरनिराळं जरी झालं असलं तरी एका देवापासून झालेलं आहे. शरीरानं भिन्न हवा पण विचारानं एक समाजात समता राहील. सगळ्यांचा विचार कसा असावं? एक असावं. तू माझा ऐकतच नाही म्हणून बायको जर तवा चुलीला उतरून ठेवून झोपली तर नवऱ्यानं काय करायचं? तू नाही उठलीस तर ते वडापाव काढील, तुझं काय? बघ, मी काय म्हणतो ऐकून घ्या. पोरं उपाशी राहिली, आईला बिलगतील का बाबाला? मग तवा उतराव का गप भाकरी भाजावे? तवा उतरून सारखं लागत नाही, समजून घ्यायचं. दोन मनानं एकरूप राहण्यामध्ये आनंद आहे का कसा? तसं ते एक ब्रह्म आहे आणि ती रखमाबाईची माया आहे. कोण? या दोन्हीचा संबंध आल्यावर ब्रह्म आणि मायाचा प्रकाश झाला. माया सुद्धा केली ती ईश्वरानं, ब्रह्म केले ते कोणी? नवऱ्यापाशी का जास्त बोलणे सांगतो? बापानं जन्म घालून कलेक्टर जरी केली आणि शिपाई जरी नवरा असला तर ओळख घालताना बाबाचं नाव सांगायचं का नवऱ्याचं? मी कोणाची? आमक्याची. तिथं द्वैत संपलं का राहिलं? काय म्हणता? द्वैत संपलं. मुलं माझी म्हणता येते, इथं द्वैत आहे. गाडी कारखाना सगळं काय हे माझं सगळं म्हणताना इथं द्वैत आहे, चालतंय. तू कुणाचे म्हटल्यावर काय सांगणार? मी अमक्याची पत्नी म्हटलं की तिथं द्वैत हरपतंय. तसं माया आणि ब्रह्म आहेत. माया कुणाची? दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मैता तरंती ते. ही दैवी माया आहे, ही माझी माया आहे म्हणतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितलं. तिला रूप नाही, मला बी रूप नाही, तिला नाव नाही,
मलाही नाव नाही, तिला खरं म्हणायचं नाही, खोटी म्हणायची नाही. निर्गुण निराकार असणारा देव आहे. म्हणजे जग कुणी केलं म्हणायचं? निर्गुण निराकार केलं का मायेनं केलं म्हणायचं? मायेने केलं तर बी जडत्व आहे. मग संसार करणाऱ्या बाईच्या पाठीमाग नवऱ्याची सगळी सत्ता आहे का अर्धी? सगळी सत्ता आहे हे कळून घ्यायचं. किती भांडून दे, मी बाहेर निघालोय, भीतीला सांगतोय का बायकोला? असं काय म्हणला तर हुडकीत बसल. कुठं गावभर हुडकीत हिथं आहे काय तिथं आहे, मी निघालो बाहेर, असं रागानंच सांगायचं. पण कुणाला सांगायचं? राग आहे पण त्याग नाही. काय त्याग आहे का? ज्या अर्थी परवानगी काढून कोल्हापूरला गेलाय त्या अर्थी गप बसायचं. हे बघा, बाईचा बी तिरस्कार करणे अर्थ नाही. पोरग एकटं होतं लोडण्यासारखं, त्याला सुननं शोभा आणली का घालिवली? आई बाप म्हणतात असं काही शोभा आली बघ बरं, दोन्हीचं 4 हात झालं तुझं मुला. परत लेकरं झाली तर शोभा वाढली का कमी झालं? वाढली ना. मग ज्या बाहेरनं आलेल्या मुलीमुळं शोभा येत असेल, वाढत असेल, तर तिचा सुद्धा आदर करावा का करू नये? आदर करायला पाहिजे. सून असून सुद्धा रागान बोललं तरी आदर असतो त्यात. सासरा आपण रागान बोलल का दुसऱ्याला बोलू देईल? गावातलं कोणी सासऱ्यासमोर येऊन बोलल? म्हातारा ग बसेल काय जीव घालवील आपला? त्याला आदर म्हणायचा आणि रक्षण म्हणायचं. म्हणून सगळं उगाच विवेचन करून बघायचं. शेवटाला किती अहंकारानं श्रीमंत झाला तरी सगळ्या गाड्या हिथल्याच स्टेशनला लावून गप हात आलवी जायला पाहिजे. काय काय नेणार बरोबर? मग हे माझं तुझं म्हणून अहंकार का? मग जीव कसला? अहंकार सोडील तर जीवच नाही, मग देव आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव धारा, म्हणे देव धारा, तुका म्हणे देव धारा. अहंकार गेला तुका म्हणे देव धारा, तुका म्हणे देव धारा, तुका म्हणे देव धारा. अहंकार आता बघा, मूळ चैतन्य आहे ते निवांत आहे. झोपलेला माणूस निवांत आहे, आनंदी आहे का जागा? झोपलेला निवांत आहे, आनंदी आहे, झोपेत चूक आहे. सगळ्या संसाराचं विस्मरण आहे झोपेत. अनुकूल प्रतिकूल भाव नाही, माझं तुझं नाही.
माझ्या तुझ्यात दुःख आहे, काय संसारात दुःख आहे? हे दुःख खांजळून फुटकोळ्या उठून आम्ही केले काय देवान दिलं? म्हणून एक लक्ष, एक खर्चसारखा आहे संसार. खाजवील तसं खरूच बळावती का कमी होती? खरं खोचरल्यावर जरा बरे बी वाटते नाही, गोड वाटते. तसं गोड वाटलं तरी सुद्धा ह्यो संसार टाकून आम्हाला जायला पाहिजे. लक्षात ठेवायचं. म्हणून एक ज्ञान संपादन करायचं. काय ज्ञानाचा अधिकार मी फार मोठे असं नाही. एक बी धान्याचं आहे, ज्वारीचं आहे, भाताचं आहे, मिरचीचं आहे, वांग्याचं आहे, झाडाचं आहे. त्या बीजात भावी वृक्ष अखंड लपलेला आहे का नाही? हे ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी सांगतात. समत्व वटत्व जैसे बीज कणिके माझी लपाले असे. पारंब्या सवडत्या एवढ्या छोट्याच्या बियाण्यामध्ये आहे अस्तित्व आहे तिथं वटवृक्षाचं. तसं हे एकापासून जग जरी झालं असलं, अनेक झालं असलं, तट्ट्यावर ज्वारी आहे, पण ज्वारी म्हणून एकच आहे का वेगळं वेगळं आहे? दाणं भिन्न जरी असले तर ज्वारी म्हणून ते एकच आहे. होय ना? किती जरी मोठी निलगिरीची बागातली, कसली बागी? आंब्याची, निलगिरीची. नाव कसं आहे? एकच आहे. हे जे कोणाचं तुमच्या रूपानं देवच नसलाय. चिडली माणसं तर माणसात नाहीच म्हणतात का देवात नाहीच म्हणतात? असं का म्हणतात? तर माणुसकी लोपलेली असते. देवात नाही तर म्हणणे देव जाईतच नाही. देव कसा आहे सांगतो. पोरग रुसलं तर बाप नाही वेगळं होईल का वेगळं राहील? चूल चौथी गेली वेगळं राहील. मरस तर तू कुणाचा म्हटलं की बाचं नाव सांगा लागतं, पुढं लावल्याला आहेच ते. तसं जीवाला देवातनं वेगळं निघता येत. नुसता वेगळेपणाचा अहंकार आहे. आणि बाबापासून वेगळा तरी कोण कशा म्हणून राहिला? हे परगडचा परिधान राय, हे त्यांचं पठण. म्हणून काय करायचं? विभक्त राहायचं. पण विभक्त होता येत नाही. नास्ती भाव स्वीकारा. कसं आहे सांगतो. चिडल्याली बाई तुझं कुकू पुसतो म्हणील. कुणाला? नवऱ्याला. आता कुकू हिनं 10 वेळ जरी पुसलं तर त्याचं काय वाकडं होईल? तू विधवेसारखी दिसशील. कोण? आणि तो गेला तर कुकू ठेवून जाईल का घेऊन जाईल? मग नवरा असती का कुकू असती? नवऱ्याचं अस्तित्व आहे. त्यांना सांगायचं बीजाचं अस्तित्व आहे. झाडं किती असतील पण अस्तित्व कुठं आहे? बीजाचं आहे. मग जगाचं बीज कोण? संत तीच गाठ्यात. जगा बीज पाहाती ओ लपून. सगळ्या जगाला लपून म्हणजे न कळत भगवानच बीज. बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम असं गीतेत सांगितले. सत्याचं चिंतन करायचं चांगलं. ज्ञान विज्ञान योग आहे. विज्ञानाचा आणि ज्ञानाचा संबंध घातलेला आहे. विज्ञान म्हणजे हे तुमचं दिसणारं स्वरूप आहे, हे विज्ञान आहे. बरोबर?
हा? त्यात आत ज्ञान आहे म्हणून हे विज्ञान टिकून आहे का आत ज्ञान नसल्यावर हे विज्ञान टिकल? हा? मग ज्ञानाचं प्रत्यक्ष रूप तेच विज्ञान. जे ज्ञानरूप चैतन्य आहे त्याला आकार नाही, रूप नाही. नाव तुम्हाला नाही मला जन्माला आलं त्याला नाव होतं का ह्यानी ठेवलं? उपजल्या बाळापाशी नाम नाही तयापाशी ठेविलेने नामेशी उदेत उटी. काहीतरी नाव ठेवलं, संकेत केला की त्या नावानं ते संस्कार होतात आणि तेच नाव धरून बसते. कुठलं? मग ह्या शरीराला नाव होतं. आत एक शरीर आहे ज्ञानप्रधान, 16 तत्व आहेत त्याचे, 5 प्राण आहेत त्यात. प्राण अपान व्यान उदान समान असे 5 ज्ञानेंद्र आहेत, 5 कर्मेंद्र आहेत, 16वा अंतकरण आहे. मनबुद्धी वेगळी केली तर 17 तत्व होत्यात आणि अंतकरण सगळंच झालं तर 16 तत्व होत्यात. किती होत्यात? आता चैतन्य आमच्या आंतर शरीराकडनं ह्या शरीराशी संबंध ठेवून कार्य करतं. कोण? ते मायातीत आहे, कर्मातीत आहे, संघातीत आहे. संघ नाही कोणाचा, त्याला संघ चिकटत नाही. उगाच संसारावर आम्ही अहमभाव ठेवलाय. वाडा माझा म्हणतोय, वाड्यानं कधीच म्हटलं का ह्यो मालक माझा? म्हणतोय. कुत्रं माझं म्हणतोय, बैल माझा म्हणतोय. तू दुसऱ्याच्या गोट्यात गेलं तर त्या जाण्यासंगत तसंच लोक. मग ममत्व हा खऱ्या अर्थानं अध्यास आहे काय खरा आहे? कारण आणि कार्य. अंधकार कारण होतं, पडलेली दोरी सुद्धा रज्जू सुद्धा कारण होती, आणि कार्य अध्यास असा होतोय. कारणाध्यासामुळं हा सर्प आहे. मग म्हातारा म्हणजे खाकार बघू जरा, खाकरून बघितल्यावर खरा साप जाईल का रज्जूचा जाईल? खरा सर्प जाईल. रज्जूवर आभासिक सर्प आहे, कुठल्या तरी पाहिलेल्या सर्पाचं ज्ञान त्या ठिकाणी आहे. आता सर्प कळल्यामुळं आहे असं वाटल्यामुळं सर्प खरा आहे का भय खरा आहे? भय खरा आहे. काफरा भरलाय, हरत नाही का खाकारलं तर याची डोकं धरलाय म्हणतोय. तसं मला सांगा, संसार खरा आहे काय? संसारात तुमचं माझं भय खरं आहे? आम्ही भिवून संसार करायला येऊ काय निर्भय अवस्थेत करता? गरिबांनी भिवून संसार करा का सावकारांनी? कुणी करा? गरीब पोटाला मिळते का नाही काही भीते, सावकार हे टिकाय पाहिजे म्हणून. सगळ्यांची लढाई अस्तित्वासाठी आहे. गावात अस्तित्व माझं असावं, तालुक्यात असावं, राज्यात असावं. मग आता मला सांगा, अस्तित्व कुंकवाचं अस्तित्व आहे नवऱ्यात, तसं जगाचं अस्तित्व देवाचं आहे. सोन्याचं अलंकाराचं अस्तित्व अलंकारात आहे. कशाचं? मग अस्ति खरा देव आहे का आम्ही असते? हा मग यातला जीव आहे तो आभासिक आहे का खरा आहे? जीव खरा आहे, चैतन्य. हा हे बरोबर आहे. आणि जीव उर्तीत चैतन्याला, उर्तीत त्या चैतन्याचा प्रकाश उर्तीत आलाय. आणि ह्या स्थूल शरीराचा अभिमान घेऊन मी करता असा भाव झालेला आहे. आता मी करता म्हटल्यावर माझ्यामुळं घर चाललंय, माझ्यामुळं देश चाललाय, असं एक कर्तृत्व अहंकार निर्माण होते.
हे जग आम्ही नव्हता तवाच आहे काय आम्ही झाल्यावर झालंय? काय म्हणता? हाय. मग मग आम्ही का फुगलो आता? अडाण्या म्हणून का ज्ञान्या म्हणून? मग आमच्या सुद्धा पोळ्या खाऊन पुढे जे कोणतरी चालवतील का थांबवतील? काय म्हणता? एकदा आमच्या बारशाचा या माणसाने लाडू खाल्ल्यात, आता ती परत पोळ्या खात्यात. काय जन्म झाला तर गोडच खात्यात आणि मेलं तरी. माणसं काय आपलं खायचं सोडीत नाही. मग सोनं सत आहे, अलंकार सत नाहीत, देव सत आहे, जग सत नाही, माया सुद्धा सत नाही. संसारातली सत्ता एका नवऱ्याची असावी. आणि बाईनं मांडावं, हे करावं म्हणतोय, हे करावं म्हणतोय, तिची मान्यता घेऊन सगळंच करायचं चालतंय. काय चालतंय? नवऱ्यानं मान्यता दिल्यावर काय करायचं चालत नाही. हे मी करणारच असं म्हणली तर तो करू देणार नाहीत म्हणे. मी काय सांगतो ऐकून घ्या, कारण सत्ताधीश तो आहे. कोण? तो सत्ताधीश आहे हे ओळखून घ्यायचं आणि आपण 2 नंबरात हवे लक्षात ठेवायचं. आणि नवऱ्याची सेवा केली तर पांडुरंगाची सेवा करायला लागत नाही, तीर्थयात्रा करावं लागत नाही, भानगडी काय करायला लागत नाही, उपास तपास काय करायचं नाही. नवऱ्याची सेवा केली त्या बाईचा उद्धार होतोय. तिला काय जातीपातीचं धर्माचं बंधन नाही. खरं बाईचं यायला लागलं की नवरा बाद होतोय. काय होतंय? घरच्या बाईचं सुद्धा याड नवऱ्याला नको. संसार बाईसाठी करायचा का करायचा तो धर्म राखून करायचा. मग बाईची भीड संसारात चालत नाही. शहाणा माणूस मागेल तेवढं पैसे खर्चायला देतोय, खरं सगळं तिच्या सोद्यान करीत नाही. हा शहाणा माणूस सगळं सोद्यान केलेलं बाई जगूच देत नाही त्याला. शो करतोय नोकरी, ती करते शॉपिंग. आज आणल्याला उद्या टाकून द्यायचं आणि परत दुसरंच घेऊन यायचं. रोज उठून पिशवी अडकायची बाजारात जायचं. पैसा मिळवता काय श्रम पडले ही घरातल्या बाईला माहिती का ऑफिसात राहतोय त्याला माहिती? म्हणून फुकट पैसे कोणाला खर्च करू द्यायचा नाही. का सांगतो कोणाला? पोराला सुद्धा कोल द्यायचा नाही. माझ्यावर पैसा इतका असा, एवढं चॅप्टर म्हातारपणी वागायचं. कुठलं रे मुला माझ्याकडे पैसा असं म्हणायचंच काय. लेखाला सुनावर तुमच्याकडे चांगली सामुग्री असे कळल्यावर राबतील पुढे यायचं. मग इस्कटीचं बसतील काय आम्हाला कमी आहे म्हणून. तर त्याचा महागच लागू देऊ नये. शेवटाला कुणाचं आहे ते? त्यांचंच आहे. आणि तवर जरा मूर्त्यात तरणपणा कमी होतोय, वडावड होती, पोरांचा खर्च वाढतोय आणि मग म्हाताऱ्याने ठेवल्याला पैसे खर्चाला गावले की आनंद होत्यात. एवढं आमच्या म्हाताऱ्याने ठेवलं तर बरं झालं. सगळ्यांनी सांगतात तोंड भरून. अंगा जरा धुंद्याची तरणपणा असतोय तर काय मागमूस कळू द्यायचा नाही. मरताना सांगायचं पोराला सुनाला जवळ इथं इतकं आहे, इथं इतकं आहे. काय करतात या करा. घाला दिवस नाही तर माझं अहो त्यांच्या हातात आहे. काय करणार तुम्ही? किती सून वाईट असली आणि किती लेख प्रेमाची असली तर निवड कुणी ठेवायचा? सुनन का लेखा लेखीन? सुननच. ती पोर महाराज अंजनेचं बामणाची आणते. जी घरात सूर नांदती तीच मालकी नाही भावी. कोण आहे? आणि तीनच निवड लावलेला मान्य आहे. कोणी? खरं पवार साहेब म्हणतात त्या सोनला परची. आम्ही काय सांगा. एवढा मोठा माणूस सून परकी का लेख परकी? बघा घागरी घ्यायच्या आणि पहिलं पाण्याला जायचं.
मग बाया विचारत तुम्ही पाण्याला वा. बायको बाळं झाली, माता पाणी कोण न्यायचं? हा, आपण न्या नको. मग मूल का आहे, घरचं का बाहेरचं, असं विचारायचं. हा, आता घरचं का बाहेरचं म्हटल्यावर काय विचारतात ते? हा, म्हणजे बाहेरचं का, तर मुलगी असली तर नांदाय जाणार आहे, मुलगा असला तर घरात राहणार आहे. हा, एवढं खुळी माणसं जाणत्यात. आणि पवार साहेब ती पवार परकी बाई आहे. भांडणं तुमच्या घरात असून द्या, बाहेर काढू तर नका. आम्हासारखा माणूस खुळसाट बोलतोय. मग आता सांगा बरं, मुलगी घरची का सून घरची? सून घरची. 12व तिनंच करायचं, 3वं तिनंच करायचं, आणि वरचे श्राद्ध तिनंच करायचं, लक्षात ठेवायचं. आणि मुलगीनं ते पूर्ण होत नाही म्हणून भारतात दत्तक विधानाची पद्धत आहे. दत्तक घेणारी माणसं, खुळी माणसं दत्तक घेतात. कशाने सुद्धा घेतात? कागलच्या जाधव घराण्यातले, त्यांचं पडलेलं आडनाव घाटगे आहे. हां, त्यांचं मूळचं नाव आहे जाधव. लक्षात आलं ना कागलकरांचं? शाहूराजे दत्तक हेच कोल्हापूरच्या गाजीला का कसं? मग दत्तक का घेतला? पुरी नव्हत्या घरात, मग त्याच का राजा वसूल नाहीत? पण भावी पिढीला तिळांजळी देण्यासाठी दत्तक का असं ना मुलगा लागतो. दत्तकाचं सळलं वहीत नाही म्हणतात. का वहीत नाही? तर तो मुलगा म्हणून स्वीकारलाय, तो मुलगेपणा पार पाडित नाही. त्यावेळेला पूर्वज तुमचे जिथं असतील तिथं हात तोडतात, त्या शापानं सारखं लागत नाही. म्हणून सांगतो, लक्षात ठेवायचं. तुमची दत्तक संस्था असू देत, नाही तर सख्य असू देत, त्यांना तिलांजली देणं एक काम आहे. त्यांच्या नावानं 4 घास अन्नदान करणे, भगवंताचं नामस्मरण करणे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. पुढं मला ते म्हणायचं नव्हतं. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, असं सांग. पूर्वजमध्ये आमच्या पूर्वी जन्माला आलेले, त्यांना वैकुंठाचा मार्ग दाखवायचा तो भावी पिढीनं. कोणी? म्हणून श्राद्धादी कर्म आहेत. लक्षात आलं ना? आणि तो करण्याचा सुनेला आणि मुलाला हक्क आहे. मग आता दत्त घेतल्यावर सून बी परकी, मग दत्त घेतल्यावर परकी झाली का? तो आपल्या बाचं नाव बदलतोय आणि वठ्यात घेतलंय तिथं नाव लावतोय. मग परका कसा? तो एक विधी आहे, लक्षात ठेवायचं. असो, सांगण्याचा माझा मतीचा अर्थ लक्षात ठेवा. मग हे जग एकमेकापासून भिन्न आहे का एकच आहे? दिसाय जरी भिन्न असलं तरी आस्थान हे एका देवाच्या अधिष्ठानावर आहे. याचा दुसरा पाया आहे माया. आणि माया का म्हणायचं? सिनेमा बघता का नाही? कधीतरी बघितला का नाही? इथने मागं जो सिनेमा बघता तो तुम्हाला पडद्यावर दिसतोय का पेटीतला दिसतोय? पडद्यावर. मग खरा सिनेमा पेटीत आहे काय पडद्या? पेटीत आहे. पेटीत आहे, मग माणसं पुढं का बघतात? पेटीतलं दिसत नाही, ते किरणाच्या द्वारे त्याचा साऊट पाडायला लागतो पडद्यावर. मग आता तिथं समजून घ्यायचं, पडदा कसला असतो? कापडाचा. पूर आल्याला जावत्यात, एवढा मोठा माणसं चुकचुकत्यात, माणसं वाहून गेली पूर आला म्हणून. पडदा भिजलाय, पाणी नाटकी होतं. पाटलाचा वाडा जाळ्याला दाखवला, अग्नी खरा आहे, हे नाटक आहे. नाही तर मग पडदा राहील काय? आणि थिएटरात धूर झाला नसता,
तर ते बघण्यासाठी निवड आहे. तसं सिनेमा कौतुकान बघतात, तसा संसार सुद्धा कौतुकान करायचा. इथं अहंता बी ठेवायची नाही, हां, ममताही ठेवायची नाही. माझं लेखीच बसायचं नाही. देवानं जिथल्या तिथं खटका मारला तर किती वर्षाचा विचार करील. हां, देव नाही म्हणायची ताकद आहे, तो बोलवितोय त्यावर. ते न बोलबंद केल्यावर तू म्हण बघू देव नाही. देव आम्हाला घालविल का आम्ही देवाला घालवू? हां, मग देवाचं अस्तित्व नाकारावं का स्वीकारावं? समान सत्तेत आलं की माणसाला भ्रम होतो आणि भ्रमामुळं बुद्धी भेदाला पुरते. पाण्याच्या समान सत्तेतच लाटा होत्यात. लाट एका गावात, पाणी एका गावात, असं झालंय. हां, लाटा अनेक आहेत, पाणी. हां, लाट गोळा झालेल्या पाण्याला म्हणतात का नाही? त्याला पाणी म्हटलं तर नातू म्हाताऱ्याला डागील का नाही? हे आता लाट आली बघ, हो बाजूला. बरं, ती लाट धक्का देईल का नाही? बाहेर फेकून तरी देईल, आणि पोटात गावला तर समुद्रात आत नेऊन सोडील. मी काय सांगतो ऐकून घ्या. लाटा अनेक असतात, पाणी एक आहे. जीव अनेक आहेत. कुठलं? देव एक हरी आत्मा, जीव शिव समा. एक हरी आत्मा, जीव शिव समा. वाया तू दुर्गमा न घाली म्हण, वाया तू दुर्गमा न घाली म्हण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. एक हरी आधारी आहे आणि तो एक आधारी सगळीकडं समान आहे. आमची बुद्धी समान नाही का देव समान नाही? हां, ते हरिपाठात सांगितले समबुद्धी घेता.
आमची बुद्धी समान असावी. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठतं परमेश्वरम, असं गीता सांगून टाकते. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशार्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भक्ती करतो म्हणल्याचा तरीसुद्धा तुम्हाला ज्ञानाचा जिव्हाळा असल्याशिवाय भक्तीचा लाभ होत नाही. हा सांगतो, लक्षात ठेवायचं. उगाच भक्ती करतो माणसं कशाला आम्हाला हे म्हणतात आणि अंग काढतात. का अंग काढता? ऐकून घ्यायचं, थोडं 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 ज्ञान संपादन करीत जायचं. काय करायचं? सोनं केवढं घ्यायचं? हां, एकदम टनभर आणलं, हे कळलं, गुंड झोपू देतील. 2 टन करायचं, कारण थोडंच घ्यायचं. केवढं? ह्या सोनारापाशी थोडं घ्यायचं, त्याच्यापाशी थोडं घ्यायचं. तसं ज्ञानसुद्धा, शुद्ध ज्ञान रजरज रमाचं. निरे कोणापासी होता एक रज, ते द्या रे मज दुर्बळाशी. देवाभाव पाहिजे. देवाभाव नसेल, हां, नाही भक्ती सुखाले अनुभवा. तुम्ही ज्ञान देवा काय करू, त्या ज्ञानाचा काय उपयोग असा तुकोबारे त्याचाही निषेध करतात. भक्तीमध्ये देवावर प्रेम. पण गीतेत 18व्या अध्यायात सांगितले चिंतन, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा. ज्याला त्याला समत्व कळतं जगाचं, तर तो माणूस प्रसन्न राहतोय आणि किलबिल टाकतोय. संसारात संसार वाईट आहे काय माणसाच्या भावनेतली वकवक वाईट आहे? वकवकीन आम्ही दुःखी हा का खरंच जेवाय नाही? खरं सांगा बघू. हा, मग सून याच्या आधीपासून कशा लोकच भ्या कसली सुनीची काय की वाढती का नाही काय की? मग पोराला तसं ठेवतोस राहील मारुतीसारखं ते. म्हणून सांगतो, लक्षात ठेवायचं. वकवकी दुःख आहे काय संसारात? हां, झोप येऊजीना वकवक का संसार? आणि ही बाया म्हणजे कसं, ही मायेचं दुसरं अंग आहे, प्रतिकृती आहे म्हणा. कसं? जेवायची पळी हातात घेतली वाढायची की वाढतानाच नवऱ्याला काय सांगायचं. त्या अमक्यान गाडी घेतली, त्यानं रान जमीन घेतली, त्यानं बंगला घेतला, त्यानं असं केलं. कारण अखंड ऐकाय तवाच गावतोय तो. आता हे मायावी म्हणाय. हे बाया म्हणतात एवढा सगळा संसार आम्हाला गोळा करायला जमल का? जमणार नाही. खरं सांगा. कुठली तरी बाई रडताना म्हणली, माझ्या मनात होता तेवढा माझ्या नवऱ्यानं सगळा संसार केला, असं कुठली म्हणली? कपाळाला शान पुसलं सर म्हणील गाव आहो जावं म्हणतं, तर ही आरोग तुरोवर येईल बायको. कारण भाकरीसाठी घरात आणायच पाहिजे. आणि सांभाळायला नको, लक्षात ठेवायचं. मग ते सुरूच असतंय. आता तिथं जेवच तर काय करायचं माहिती आहे का? अगदी राईट बोललीस. तुला माझ्या मनातलं कळतंय काय? मी बी गाडी घ्यायचं म्हणतोय. बंगला घ्यावा असं माझं मत आहे. आधी कोणचं करूया? असं म्हणीत होय 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 म्हणायचं, पोटभर जेवायचं आणि तिथनं हात पुशीत गप बाहेर व्हायचं. दशरथाला पोराने मारला का बायकून मारला? खरं सांगा. कुणी मारला? हा, रामायण त्यासाठी ठेवलंय मागं. तडाक्यात गावला तर बाई मारल्याशिवाय राहणार नाही. त्यानं जर वर दिलं नसतं तर ती मारीची काय? म्हणून बायकाच्या शब्दात गावावं का नुसतं होय म्हणावं?
हा? तसं संसार करावा खरं मायेच्या तडाख्यात गाऊ नये. हे माया योगी जीव दसे आले. मायेमुळे ही जीवदशे आम्हाला प्राप्त झाले. वास्तवानं आम्ही परब्रह्म स्वरूपात असणारी माणसं आहोत. हां, आमच्यातलं चैतन्य आहे तो देवाचाच अंश आहे. ममये वंशो जीवलोके जीवभूत सनातना, गीता हेच सांगते. आता सांगा मला, हे सगळं असं झालेलं आहे काय? मग तुम्ही देव आहात का जीव आहात? जीव. खरं हिथं त्या वृत्तीत झालं प्रकाशन. वृत्ती डोळ्याद्वारे बाहेर गेल्या, कानाद्वारे बाहेर गेल्या, त्वगेंद्राद्वारे बाहेर गेल्या. हां, आणि जगात चूक आहे असं वाटलं म्हणून ही माणसं भ्रमिष्ठासारखी कोल्हापूरला मुंबईला एरजाऱ्या घालतात का? कसं करतात? हां, काय काय सुख आहे जगात? आज चैतन्य नसल तर डोळं बघतील. मग सुख खरं कुठं आहे? चैतन्यात आहे. मी बोलताना कळतं आहे ना. मग बॅटरी असती, बॅटरी, त्यातला बल्ब पेटतोय का मसाला? हा, मसाला नसल्या पेटतोय. मसाला पेटतोय मग बल्ब का घातला? भराचे मसाला बी भेटत नाही, बल्ब पाहिजे. बरोबर आहे ना? हा, आता ही सगळी जुळणी केली आहे. काच, नळकांड, बॅटरीच्या मागच्या बाजूचं जे टोपान असते त्याला पट्टी असते का नाही? ती काय पट्टी करते? आर्थिंग देते. आर्थिंग निघालं की बॅटरी इजती का? कसं होतंय? हां, मग तुम्हाला नाही मला आता देवाचं आर्थिंग आहे म्हणजे कीर्तन. ते ना आर्थिंग काढलं तर टी व्ही कसा अडकतोय तसं हे जग अडकल का? थांबर. जगाच्या नाड्या आवडायच्या तर देवाची सत्ता मान्य करायला पाहिजे का नको सांगा? हां, आम्ही जे खातोय तो घास गिळाय सुद्धा सत्ता कोणाची पाहिजे? क्षण मंगूर हे जाय न कळता ग्रासगिळी सत्ता नाही हाती. म्हणून सगळ्या लाटत एक पाणी आहे. तुम्ही वाळल्याला पाणी बघितलं असं नाही? माणसं पाणी वाळवूनच मीठ करतात, नाही म्हणतात. हे मीठ कसलं हो? समुद्राचं पाणी वाळवूनच मीठ करतात ना. ते जर त्या खडीवाने राहिलंच आमटीत टाकलं तर कोण घालील? हां, ते पाण्यातलंच असतं आहे. ते पाण्याची एकरूपच होत आहे. हां, आता मीठ झाल्या तिची फजिती झाली आहे का चांगला आहे? हां, पहिलं गोण्या भरतात गाढवाच्या पाठीव, तिथनं कुठं न्यायचं? हां, गाड्यात नेऊन टाकायचं. त्या गाड्यात न्यायचं मग रेल्वेत टाकायचं. कुठं? हे वाळल्यामुळं फजिती झाली ना. तिथनं दुकानदाराकडं, दुकानदारांच्या हातातनं ह्या बायांच्या हातात. ह्या बाया खरड्यात घालून वाटतात आणि त्या मिठाला कसं वाटत असं? आता ते पुरा गुजमारले का अर्ध? मग तुम्ही संसारात गुजमारलेला आहे का कसायचा? मी काही संन्यासी नाही, माझी 2 लग्न झाल्यात. आम्हाला असं विचार तुम्ही संन्यासी आहे म्हणशीला तुम्ही? तसं काय नाही. माझी झालेली फजितीच मी तुम्हाला सांगतो. आता सांगा, या बाया उठलं की आमटीत उसाळलेल्या पाण्यात टाकतात मिठाला का कसं? उसाळलेल्या पाण्यात टाकल्यावर त्याला लई मजा वाटत असेल.
तसं बाबा आणि आईन वरात काढून बायकांच्या ताब्यात आम्हाला दिल्यावर अगदी आनंद झालाय. चांगली घुसमार झाल्या खरं सांगायच नाही. तसं जीव हा त्या चैतन्यातनं अलग झाला आणि मायेच्या तडाख्यात घाऊन संसाराचे धुरू खायला लागला. कोण? कल्पना अविद्या तेने झाला जीव मायोपाधी शिव बोली धी किंवा वाया म्हणे नाव येल कल्पनाची सावे दया संगी जीव दशा वस्तू वस्तू म्हणजे परमात्मा. त्याला स्फूर्तीमुळं काय झालंय? जीवपद आलंय. लक्षात आलं? आता जीवपद आणि शिवपद दोन्ही पद आहेत. किती? शिवपद म्हणजे ईश्वर आणि निर्गुण ब्रह्म ह्या ईश्वराहून वेगळा आहे आणि जीवपद वेगळा आहे. आता हे करतो ते करतो ते करतो असं ईश्वराला इच्छा आहे काय जीवाला इच्छा आहे? हा? ज्याला इच्छा आहे त्याला जीव म्हणायचं. संत संसारात आले ते काहीतरी कार्य करायचं म्हणून आल्यात. तुकाराम महाराजांच्या नाव मठ झालं, बाळूमामाच्या नाव मंदिरं झाली. का बाळूमामानं आपलं मंदिर बांधलंय? तुकाराम महाराजांनी मठ बांधलाय? हा? आमच्याकडे काय पोटभऱ्याने केले हे मठ. कुणी बांधल्यात? ठग्याने. मी बुवा म्हणणार नाही त्याला. सारी भुळीमाणी माणसं येतात, मठाचा खर्च काय ते असं म्हणतात. 5 मागीला 10 देतात. लक्षात ठेवायचं. खरे संत आहेत ते कशासाठी ते जन्माला आले? धन्य ते संसारी धन्य ते संसारी जगाला उपदेश करण्यासाठी आल्यात. कर्तृत्व एवढा धर्म आहे, इच्छा नाही त्यांना. देवसुद्धा धर्माचं रक्षण हिरण्यकशिपू रावण यांनी मोडला धर्म, त्यांचा बंदोबस्त करण्याचा जन्माला आला. त्याला सुद्धा इच्छा नाही. कोणाला? जीव इच्छा आहे म्हणून बद्ध झालाय काय इच्छा नाही म्हणून बद्ध झालाय? इच्छा सोडावी. सुटत इच्छा सुटली नाही तर माझ्यासारखा महाराज मी मेल्यावर मठाचं काय व्हायचं? काय वाईट नाही. हो कुत्रं म्हणतोय देव. काय कर आता? कुत्रं हो, मठाय बोत्याम फिर. पहिला महाराज होता, मग बोध झाल्यावर देवस्वरूप व्हायचं. इच्छा राहिली माझा मठ कसा होतोय काय की, माझं पुढं कसं चालतंय काय की, असं झाल्याली पहिली मालकं कुत्री झाल्यात. तीच मळं सांभाळत्यात चांगली, घरं सांभाळत्यात चांगली. पोटभर भाकरी घाली जावा त्या कुत्र्यासनी. काही पहिलं पूर्वज आहेत.
इच्छा राहिली तर जन्म घेणे लागे वासनेच्या संग, तेच झाले अंगे इच्छेतनं पुरं पडावं. पोरावनी तांदूळ टाकलं की वाढलं तर जेव्हा गप्प बसावं. पोरांच्या संसारात म्हाताऱ्यांची ढवळाढवळ जास्त असते आणि ती ढवळाढवळ पोरासनी खपना म्हणून वृद्धाश्रमा जाई पाडी येते. खरं आहे का खोटं आहे मी सांगताला? हां, काय करतात तिकडं तिकडं वाढतील ते जेवायचं, हरी हरी म्हणे माळ घेऊन गप बसायचं. तुमचं देवावर ध्यान लागू नाही तर नाही लागू. खरं माझा सासरा संत आहे म्हणावं सुनन, माझं म्हणणं लक्षात ना. एवढं केलं असं तर तुम्हाला कोण घरातनं बाहेर काढत नाही. आणि ढवळाढवळ केली असा तर मग तुम्हाला वृद्धाश्रमात जायची पाळी येणार. हे आपला अवगुण आहे काय पोरांची चुका आहे? हां, आपला अवगुण आहे. आणि ते आपला अवगुण आपणला कळायला पाहिजे, ह्यातनं निष्ठायचं तर. म्हणून ते सरळ सांगतात ती अशी कल्पना मात्र जग नाही, मायेचं सत्य नाही निर्माण झालेलं आहे. आणि माईक जेव्हा जगावर आम्ही सत्याचा आभास ठेवून वावरत आलो आहे, मग यातलं ह्या जगातलं एक चैतन्य सोडलं तर बाकीचं सगळं खरं आहे का आभासिकच आहे? हां, एवढं कळलं पुष्कळ झालं. दिसतं हे आभासिक आहे, दिसत नाही पण ज्याचं अस्तित्व जात नाही ते सत्य आहे. लक्षात आलं ना? एवढं कळलं ते पुष्कळ झालं. मग ते सांगतात लाटा अनेक झाल्या पाण्याचं काही बिघडत नाही. हां, किती झाडं झाली तर बीज हे एकच असतं. हां, किती लाटा झाल्याचं पाणी एकच असतं. बिंब छाया ही सुद्धा एकच असते. काय असते? प्रत्येक पात्रात पाणी भरून दिलं त्या सूर्य दिसून सूर्य अनेक झालं का प्रतिबिंब अनेक झाली, त्या उपाधीमुळं झाली का वास्तव झाली. उपाधी बाजूला केली तर एकच आहे. हां, ती छाया आहे, ती बिंब होईल. आणि असा भ्रम झाला आहे, त्या भ्रमामध्ये आम्ही अनेक जन्म घेत राहिलो. म्हणतात तैसे तुम्हा आम्हा झाली पुढं एकी एक सामावले. म्हणून सांगायचं तुम्हाला व्यवहारवाद शिकायचं म्हणजे काय? लाट वेगळी नाही पण वेगळापणा दाखवते ती आभासिक आहे. ते वाईचे स्मरण ठेले आणि उदक तो सहज सपाट झाल्याचं माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीत. वायू व्हायचा थांबला की पाण्यावर काय पाठं मारावं लागतं आहे, सहजच उदक सपाट होत आहे. वाऱ्याच्या संगतीचं मायेच्या परिणामाचं जे आहे हे असताना ब्रह्मच आहे. हां, पण आमच्या वृत्तीला ते ब्रह्म कळतं आहे काय कळत नाही, हे जीवपणाचं लक्षण आहे. आणि आत सुख आहे आत्म्यात, जसं अर्थिंग म्हणून मग सांगितलं तसं. आणि ते सुख आम्ही शोधायसाठी रानुमा 10 दिशेला फिरतो का एका? 10 दिशेला जीव धावा धाव करतो. असं करू नको म्हणतात. करी ऐशी धावा धावी चित्तलावी चरणापे देवाच्या, मग तो माझा मायबाप घेईल ताप हरुणी संसाराचं सगळं तुमच्या दुःखाचं हरण करील. म्हणून ते सांगतात हे भ्रांती ज्ञान आहे, हे काढून टाका. आणि एक देव आहे, त्या एका देवाला भजा. सांगतो तुम्हाला भजारे विठ्ठला, नाही तर गेला जन्म वाया विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
कैसे तुम्हा झाले बीज सरोवरा शेवटी बीज सरोवरा शेवटी कैसे तुम्हा झाले कैसे तुम्हा झाले तरुवर बिला पोटे तरुवर बिला पोटे तरुवर बिला पोटे तरुवर बिला शेवटी बीज तरुवरा कैसे तुम्हा झाले कैसे तुम्हा शेवटी बीज तरुवरा शेवटी कैसे तुम्हा झाले एकी एक सामावले 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 कैसे तुम्हा झाले कैसे तुम्हा तुका म्हणे बिंबछाया ठाई पावली विल्या कसं सांगतो जरा दृष्टांत सांगतो त्याला कळत नाही. जंगलातला एक धनगर कायम जन्म जंगलात झालेला आला कोल्हापूरसारख्या बाजारात आणि मनेऱ्याच्या वेळेला दुकानं मांडलेली रस्त्यानं आरसा चकाक त्याला बघितला काय बघूया म्हणून त्यानं उचलला. बघायला लागल्यावर तिचं तोंड त्याला दिसला आरशात दिसणार नाही का हां काय सांगणार तुम्ही माणूस आरसा बघतोय काय तोंड बघतोय निश्चित सांगता आरसा बघील त्याला तोंड दिसणारच हां आणि तोंड बघायचं आहे त्याला आरसा बघाय लागणार. त्यानं जरा मिशीव हात मारला हे म्हणला त्यात तसं दिसलं ते म्हणला मी करील ते सगळं करते कौतुक म्हणून त्यानं तो आरसा ऐकत नेला समोरच्या खिडकीत ठेवला. वाडा मोठा होता जंगलात आणि आला की तिथं बसायचा. काही दिवसांनी बायकोला कळलं आला की खिडकीत काय करतो. तिनं जाऊन बघितलं खिडकीत तर ती चौकटीचा आरसा सळला केला आणि बघितला
त्यात तिचा चेहरा तिला दिसला. कोणाला? तर तिला ते कळलं नाही. तिला बी आरसा माहीत नव्हता. ही म्हणली ही बाई इथं आणून ठेवली आणि तिच्याबरोबर दात इतकीच बसतोय. नवऱ्यावरच आक्षेप घेतला. तुम्ही माझ्या जंगल्यात काही दम नाही म्हणली नाही. घोंगडं घेऊन 12 वाजता झोपली बाई. असल्या उष्णतेत बायकासनी राग आला. पोराला धपकं घालत्याचं, भांड्यासनी बोंगान त्याचा. ते आडला आपट करायची. घरात कुठले बी पाणी प्याय गेले की तांब्या वळखायचं. या घरातली बाई रागाची यायची. कुठं तेवढा दिल ते वाटीभर चहा प्याचा आणि सुटायचं तिथनं. झालं तुम्हाला सांगतो. म्हातारी आली. रोज म्हातारी बाहेरनं आली गोराकडनं की पाणी द्यायची. कुठं आहे का पाण्यानं, कुठं आहे पाण्याने, काही बोला ना. कुठे गेली ना, घरात गेली. ही झोपली. का गं झोपली? डोसकं झोपतंय, ताप आला? काय नाही. का झोपलीस म्हणजे म्हातारीने शेडजे लावला. लेकाचं करतो बघा जा म्हणले. अगं काय केलं माझ्याला? का काय केलं? बाई आणली. अगं मग हाय कुठं? खिडकीत. तार 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 म्हातारी गेली आणि तिनं आरसा सळला केला आणि बघती तर तिचं थोबाड तिला दिसलं. भाड्यानं आणली ती आणली, म्हातारी कशाला आणली म्हणजे. आता तिघांची 3 मतं झाली. येऊन जर नुसता घरात म्हणली म्हातारी बाई कशाला आणली, त्याला विचारतो म्हणली. तिने का बसाव का नको? म्हातारला म्हणली तू लबाड बोलतीस. तरणी बाई त्यात आहे, तिचं तरी काय खोटं आहे. तिने बघितली तर तिचा चेहरा दिसला की तरणीच आहे. तवर तो आला, भारात टाकला. हे म्हणली म्हातारी बाई कशाला आणली? कुठं आहे म्हणला? खिडकीत दिसते म्हणलाय म्हातारी. अगं आई म्हणला त्यात गडी आहे, बाई कुठं आहे? म्हातारी म्हणली लबाड बोलू नको, म्हातारी आहे. ती म्हणली तुम्ही दोघं बी लबाड बोलता. त्या तरणी बाई आहे. असं तिलकुट होऊन वाद लागला. तशी धर्म आणि देवाबद्दल सगळ्यांची मतांतर आहेत का खरं आहे? ही मतं खरी आहेत काय? यांच्या स्वभावाचे आहेत? मग स्वभावात का मिळून बसेल म्हणताय, मेळ बसेल म्हणता नाही. मग वैचारिक मेळ घालायचा लक्षात ठेवायचं. त्यासाठी संत सांगतात. शेवटाला मी धावतो म्हणून वडावड झाली. आरसा तिघांच्या हातातनं खाली पडून फुटला आणि त्यात खालच्या तुकड्यात बी दिसाली तिघ आणि वर बी दिसाली तिघ. इकडं वर तोंडाकडे बघत्यात. मग त्याचनी कळलं हे आमचंच प्रतिबिंब आहे आणि ती भांडण मिटलं. हा सांगतो तसं तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली बिले. ज्या ठिकाणी जे प्रतिबिंब भाव तयार झाला त्या बिंबाच्या ठिकाणी आरसा बाजूला गेल्यावर त्यातला असणारं प्रतिबिंब बिंबात मिळून गेलं. तसं जगात अनेक गोष्टी असल्या तर ते एका भगवंताच्या स्वरूपावर आहेत असं म्हणून ते सांगतात. लाटा अनेक दिसतील तरी पाणी अनेक नाही असं त्यांना सांगायचं. किती झाडं झाली तर बीज एक आहे त्याचं असं सांगायचं त्यांना. मग तसं जगाचं बीज कोण आहे? परमात्मा आहे. दयापासून सगळं महिमंडळ हे झाले. तो हा पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी असं सांगितलेलं आहे. मग सांगतो लक्षात ठेवायचं. तुका म्हणे बिंबछाया ठाई पावली बिलया. पुढं तैसे तुम्हा झाले. ते अनेकत्व आहे ते एकाच्या ठिकाणी होईल. आता मीठ पाण्यात टाकल्यावर ते मीठ पाणी झालंय का सवतं खडं काढायची? नोहे सारी त्या निराळे. तसं देवात एकदा आमची बुद्धी विलीन झाली तर आम्ही देव झालो का कोण झालो? मग देवत्व व्हायचं
तर देवात बुद्धी विलीन करायची आणि संसाराची रुखरुख टाकून द्यायची, म्हणजे निवांतपणा सुख आहे. सुख कुठल्याही विषयात नाही म्हणून विषय गोळा करीत बसायचं नाही. काहीतरी खायचं आणि साधं खायचं. पोरी आमच्या शिकल्या पण छान्या झाल्या नाहीत. ग्रॅज्युएट झाल्या, कलेक्टर झाल्या, मामलेदार झाल्या, चांगली जमेची बाजू आहे. खरं पोरासने खाय कुरकुरच देतात. कुरकुर तुम्ही म्हाताऱ्याचा सांगा, कुरकुर देणारी आई शानी का मूर्ख? हा, किती पिशव्या कुरकुर खाल्या पोरग पैलवान होईल? मग त्याला दूध भात दही भात असं काय नाही आमचं खाईत नाही. शिकवलंच काय? गरम गरम भात घे, त्यात जरा तूप घाल पळीवर आणि मुटका करून दे, नाचत खात आहे. काय करताय? आणि एकदा तूप भात खायला तर ते कुरकुरं खाणारच नाही, फेकून देईल. मग आमचं वागाय चुकतंय का पुढच्या पिढीचं चुकतंय? ते दुरुस्त करा म्हणतात तुकोबार आहे, त्यासाठी सांगतात. म्हणून शिकणं म्हणजे छानपणा नव्हे, छानपणा अलग असतो. शिकल्याचा तर तुम्ही चॅप्टर आहेस असं म्हणे, पण छान आहेसा मी म्हणणार नाही, मला शिवाय द्या मी ह्याला. तसं हे सगळं जगत जरी भिन्न भिन्न असलं तर स्वरूपानं एक आहे. जसं अलंकार नाना असलं, सोनं एक आहे, लाटा नाना द्या पाणी एक आहे, तर जग नाना झालं. कुठल्या पशु पक्षी सगळे झाले तर त्या देवाचीच रूप आहेत. आणि या सृष्टीचा त्याचा एकमेकाची संबंध आहे. काय त्याचा त्यागही करता येत नाही. म्हणून वृक्ष वल्ली आम्हा सुविरे वंचरे, पक्षी सुस्वरे आळविती. आता जी फळात चव आहे ती बायकांनी काय जरी केलं तर येईल काय? पनीर खाणं म्हणजे शानपणा का मूर्खपणा? नासल्यालं दुधाचं पनीर कसलं? दूध प्याव का पनीर खावा? दूध घालते डीलला, ते 50 लिटर घालते आणि पनीर 350-400 किलो आणतात. ही मस्ती पाळणार ते माणसं छान आहेत. तसं आम्ही ह्या संसारात देव घ्यावा का मनाची तृप्ती करावी? नाना पदार्थ असल्यामुळं ते हे करण्यासाठी मन लाथावर का गबसर ते आहे पदार्थ. कसं आहे बघूया, ते कसं आहे बघूया, ते त्याला एकताळ्यावर आणायचं तर आपण काबूक ठेवायला पाहिजे. काय कसं पाहिजे? तसं राहत नाही. मग ते काबू त्याला छंद लावायचा, राम राम म्हणायचा, गोविंद गोविंद. पुढं मना लागली या छंद, मग गोविंदचे काया. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती घातोनी. आणि हे सोपं साधन आहे. मग असं म्हणताना तुम्हाला त्या अध्यात्माचा रंगही कळेल आणि त्या स्वरूपाशी आपण एकरूप आहोत, भिन्न रूप एकमेकापासून नाही असंही कळेल. आणि आपल्यातला भेदभाव आटून जाईल. टाळाटाळी लोपलानाथ, अंगोअंगी मुरारा छंद, भोग भोगिता. आटला भेद आठवायसाठी भजन आहे का पाडायचं? भेद करायसाठी समाजाचा भेद आठवायचा आहे. ज्ञान गिळोणी गावा गोविंद गा. म्हणून सांगतो सरोवर बीजा पुढी बीज तरवळा शेवटी जैसे तुम्हा झाली एक एक सामावरे. उदकावरील तरंग तरंग उदकाच्या अंग, तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया. नुन्ने ते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमचे विनी तसे तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी. झालो तराई पांडुरंगा विठोबा रखमाई. जय जय विठोबा रखमाई. बोला कुंडली श्री ज्ञानदेव.
छाया आई पावली विलया 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 पावली विलया आई पावली विलया आई पावली विलया आई पावली विलया आई पावली विलया कैसे तुम्हा माझे कैसे तुम्हा माझे
विठ्ठल जय जय विठ्ठल